हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळीच्या बागांचं अतोनात नुकसान केलंय। जिल्ह्यातील वसमत डोंगरकडा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी केळी बागांच्या लागवड करत असतात। मात्र मागील 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त केलेल्या आहेत। नुकसान झालेल्या केळीच्या बागांमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे। अनेकांच्या घरावरील पत्रे उडून जातात, अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। मात्र आता या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठं नुकसान होत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वसमत आणि डोंगरखडा आणि सेनगाव या भागामध्ये केळी उत्पादक शेतकरी केळींची मोठी लागवड करतात। मात्र रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीचे बागायत उद्ध्वस्त झालेत। बघू शकता की मी एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेमध्ये आहे। या शेतकऱ्याने तर हाताच्या फोडाप्रमाणे या संपूर्ण केळीच्या बागा जोपासल्या होत्या। मात्र रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण जे आहे ते केळीच्या बागा अशा आडव्या झालेल्या आहेत। केळीचे झाडे संपूर्ण या ठिकाणी बघू शकता की आडवे होऊन संपूर्ण केळींचं मोठं नुकसान झालेलं आहे। या बघू शकता की हिंगोलीच्या अनेक भागामध्ये रात्री वादळी वाऱ्यामुळे पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचे अनेक भाजीपाला असो केळीचा असो मोठं नुकसान झालंय। ही झाडे आहेत केळी जे आडवी झालेली आहेत। मात्र आता एकीकडे मोठं नुकसान झालेलं आहे, एकीकडे दुष्काळ, यावर्षी अगोदर पाऊस नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात असताना आता नेमकाच मान्सून दाखल व्हायच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कुठंतरी आता सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि याच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता या शेतकऱ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।